आपण डेंग्यूची ट्रीटमेंट बघूया। ट्रीटमेंट होमिओपॅथीमध्ये डेंग्यूसाठी काही ट्रीटमेंट आहे का ते बघूया। तर आतापर्यंत आपण डेंग्यू नेमकं काय आहे, तो कोणत्या व्हायरसमुळे होतो, त्याच्यानंतर त्याचे कॉजेस काय आहेत, सिम्पटम्स काय आहेत ते बघितलं आहे। तर आता आपण पार्ट 2 मध्ये डेंग्यूची ट्रीटमेंट आणि प्रिव्हेन्शन्स बघणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा होमिओपॅथीमध्ये डेंग्यूसाठी काही ट्रीटमेंट आहे का। तर आपल्याला जर लवकर डिटेक्ट झालं, लवकर जर कळालं तर कदाचित म्हणजे होमिओपॅथीच्या मेडिसिन्समुळे पेशंटला ॲडमिट करायची सुद्धा गरज लागत नाही। जर योग्य वेळी जर आपण ट्रीटमेंट दिली तर फक्त होमिओपॅथीच्या मेडिसिन्सनीच आपण पेशंटला एकदम 100% बरं करू शकतो, ते बी विदाऊट साईड इफेक्ट्स। आणि जो की हॉस्पिटलाइज होऊन जो खर्च होणार आहे पेशंटचा तो पण आपण वाचवू शकतो। तर कोणकोणत्या मेडिसिन्स आहेत डेंग्यूसाठी। तर डेंग्यूमध्ये प्लेटलेट काउंट खूप जास्त कमी होतो, प्लेटलेट काउंट कमी होतो आणि हेच सगळ्यात मोठं चॅलेंज असतं की प्लेटलेट्स कशा वाढवायच्या। तर आपण होमिओपॅथीची एक मेडिसिन आहे कॅरिका पपाया। कॅरिका पपाया ही जी मेडिसिन आहे हिचं मदर टिंक्चर, कॅरिका पपायाचं मदर टिंक्चर आपण पेशंटला प्रिस्क्राइब करू शकतो। तर ते कसं घ्यायचं, तर अर्धा कप कोमट पाण्यामध्ये 10 थेंब ह्या कॅरिका पपायाचे मदर टिंक्चरचे दिवसातून 3 वेळेस आपण घेतले तरी पण खूप जास्त लवकर फरक पडतो। त्याच्यानंतर होमिओपॅथीची मेडिसिन टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया, तर हिचं पण मदर टिंक्चर। आता ही टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया ही कशापासून बनलेली आहे, तर आपण त्याला मराठीतून गुळवेल म्हणतो आणि हिंदीतून गिलोय म्हणतो। तर ह्या गिलोय पासून किंवा गुळवेल पासून बनलेली ही मेडिसिन आहे। ह्याचं मदर टिंक्चर आपण जर पेशंटला प्रिस्क्राइब केलं तरी पण खूप जास्त लवकर फरक पडतो। पेशंटला खूप जास्त जॉईंट पेन होतं, खूप जास्त पाय दुखतात, त्याच्यानंतर ताप येते अचानक, त्याच्यानंतर नॉझिया, वॉमिटिंग, तर ह्या सगळ्या सिम्पटम्ससाठी ही मेडिसिन खूप जास्त इफेक्टिव्ह आहे। तर आता आपण होमिओपॅथीमध्ये पेशंटला म्हणजे की पेशंटच्या हिस्ट्रीनुसार किंवा त्याच्या पूर्ण केस घेऊन पेशंटला ट्रीट करतो। तर ह्याच्यापेक्षा वेगळ्या मेडिसिन्स ज्या आहेत म्हणजे की सिम्पटम्स बघून किंवा पेशंटचं बिहेवियर, स्वभाव बघून तरी अजून वेगवेगळ्या मेडिसिन्स आपण प्रिस्क्राइब करू शकतो। तर आता प्रिव्हेन्शन तर आता डेंग्यू होऊ नये म्हणून आपण कोणती काळजी घेऊ शकतो। तर आता पावसाळा आहे आणि पावसाळ्यामुळे जागोजागी पाणी साचतं आणि त्या पाण्यामध्ये मच्छर होतात आणि ते आपल्याला चावल्यामुळे डेंग्यू होतो। तर आपण आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा घरामध्ये कुठेच असं साचलेलं पाणी ठेवलं नाही पाहिजे, ते लगेचच्या लगेच त्याची विल्हेवाट आपण लावली पाहिजे। त्याच्यानंतर मॉस्किटो रिपेलंट्स आहेत ते आपण यूज केले पाहिजेत। त्याच्यानंतर आपलं जे घर आहे किंवा आजूबाजूचं वातावरण आहे ते स्वच्छ ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे। असा एरिया जिथे डेंग्यू होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत तिथल्या लोकांना आपण अवेअर करू शकतो, म्हणजे की कुठंच पाणी साचून देऊ नका, मॉस्किटो रिपेलंट्स यूज करा। त्याच्यानंतर योग्य आहार, पोषक आहार जर आपण घेतला तर आपला व्हायटल फोर्स स्ट्रॉंग राहील आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला हा जो डिसीज आहे तो होणार नाही। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी मेडिकोजिकेला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।